नमस्कार. आत्ता ही एक कथा मला सुचली, ती लगेच मी लिहून काढली आणि आपल्याला सादर करतो. ही माझी कथा. या माझ्या छोट्याशा गंमतशीर कथेला मी नाव दिलेलं आहे 100ची नोट. असो, तर हे माझी कथा. हे रस्त्याने फिरणारे भीक मागणारे भिकारी असतात. त्यांना बहुतेक 1 रुपया 2 रुपयाच्या वर कोणी पैसे देत नाहीत. असतात खिशात 1000 रुपये, पण या लोकांना शक्यतो रुपया 2 रुपयाच्या वर कोणीच भीक देत नाही. ही जणू अलिखित अशी परंपराच आहे. हॉटेलमध्ये जेवताना किंवा बिअर बारमध्ये पार्ट्या करताना आपण 2-2, 3-3 हजार रुपये बिल झाले तरी सहजपणे देतो. पुन्हा वेटरला किमान 50 रुपये टीप असतेच. पण या गरिबांना, भिकाऱ्यांना पैसे देताना मात्र एवढी काटकसर का करतात तेच कळत नाही. असो, एकदा मला एका भिकाऱ्याची फार दया आली आणि मी मागचा पुढचा विचार न करता लगेच त्याला 100 रुपयाची एक नोट दिली त्या भिकाऱ्याला. तो भिकारी बिचारा आश्चर्याने थक्कच झाला. त्याचा विश्वासच बसेना. आयुष्यात त्याला एवढं मोठं दान कुणी दिलं नसेल. तो एकदा माझ्याकडे, पुन्हा त्या 100च्या नोटेकडे असं सारखं पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर अगदी कृतज्ञतेचे भाव दिसले. मी त्याला म्हणालो, अरे घे, आज दिवसभर कुणाला पैसे मागू नकोस. पुन्हा जा, मस्तपैकी चांगलं खा काहीतरी आणि निघ आता इथून. ते ऐकून त्याने मला हात जोडून नमस्कार केला. पण तेवढ्यात तिथे दुसरा एक भिकारी आला आणि माझ्याकडे तो अपेक्षेने पाहू लागला. मी त्या दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणालो, अरे बाबा, ज्याच्या नशिबात असतं त्यालाच मिळतं. याच्या जागी तू असतास तर मी तुला 100 रुपये दिले असते. चला आता दोघेजण 50-50 वाटून घ्या. चला निघा इथून. मी असं म्हणलं आणि लगेच तिथे आणखी 3 जण भिकारी जास्त आले. हे 2 आणि ते 3, 3 जण वाढले. एकूण 5 जण झाले. आता तो पहिला भिकारी मला म्हणाला, आता काय करा साहेब, एकाचे 2 आम्ही झालोत इथपर्यंत ठीक आहे, पण आता आणखी हे 3 वाढले, आम्ही 5 जण झालो आहो. मी उत्तरलो, अरे मग याला कोण काय करणार? आता तुम्ही 5 जण आहात तर प्रत्येकजण 20-20 रुपये घ्या. 20-20 रुपये घ्या आणि त्याला निघा. पण माझे हे वाक्य पूर्ण होते न होते तोच तिथे पुन्हा एकदम आणखी 5 भिकारी जास्त वाढले. म्हणजे हे 5 आणि पुन्हा अजून 5 जण आले, एकूण 10 जण. ते पाहून त्या पहिल्या बिचाराचा मुडाफच झाला. त्या बिचाऱ्याला आयुष्यात पहिल्यांदा एकाने 100 रुपये दिले होते, तेही मिळायला मारामार. पण माझे वाक्य त्याने लक्षात ठेवले असावे. तो मला म्हणाला, साहेब, आम्ही एकाचे 2 जमलो, पुन्हा 5 झालो, आता तर आणखी 10 जण झालो. एकूण आम्ही सगळे म्हणून 10 जण झालो. आता काय करा, नशीब आपलं. आम्ही आता घेतोच सगळेजण 10-10 रुपये वाटून आणि लगेच निघतो. कारण आता आणखी 10 जण जर इथं वाढले तर प्रत्येकाला 5-5 रुपयेच मिळतील 20 जणांना. मला त्याचे बोलणे ऐकून हसूच आले. पण त्याचेही बरोबर होते. हे बाकीचे सगळे साथीदार ते भिकाऱ्यांचे, त्यांनी त्याला सोडले नसते. त्यांचे आपसात सगळे लागे बांधे असतात. त्यांचे काही रूल्स असतात, हो ना. मग मी दिलेली ती 100ची नोट हातात घेऊन तो पहिला भिकारी या सर्व साथीदारांना घेऊन निघून गेला. बिचाऱ्याच्या ताटलीत घास होता, पण तो तोंडात पडला नाही. ती 100ची नोट आता सामुदायिक नोट बनली होती. शेवटी नशीब ते नशीबच. 100 मिळण्याऐवजी त्या बिचाऱ्याला फक्त 10च रुपये मिळाले.